हॅलो व्ह्युअर्स, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. म्हणजेच कोणतं चॅनल आपलं श्रद्धा क्रिएटिव्हिटी. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हाऊ टू यूज अ अँड द मीन्स आर्टिकल्स. हाऊ टू यूज आर्टिकल्स. तर खूप वेळ असं होतं, आपलं कन्फ्युजन होतं जेव्हा आपण यांचा वापर करतो आर्टिकल्सचा, आणि आपल्याला तर कधी कधी माहीत पण नसतं. फक्त आपण ऐकलेलं असतं अ अँड द, बट आपल्याला त्यांचं नाव पण माहीत नसतं की याला आर्टिकल म्हणतात. बरोबर. सो याचं आपल्याला खूप जास्त माहिती घेणं महत्वाचं आहे. तर मी माझा पूर्ण प्रयत्न करेन जसं मला येतं तसं एक्सप्लेन करण्याचा. ठीक आहे. तर जास्त गोष्टी न सांगता आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. तर कधी यूज करायचं? म्हणजेच आपलं काय, ए. ए म्हणजे हा झाला आपला पहिला आर्टिकल. कधी यूज करायचं? कॉन्सोनंटसाठी एचा वापर करायचा. कॉन्सोनंट म्हणजे कोणते? पहिल्यांदा आपण वोवेल्स बघूया, कारण ते खूप कमी आहेत. आणि नंतर मी तुम्हाला कॉन्सोनंटचं सांगते. ए, ई, आय, ओ, यू सोडून आपले ए ते झेड पर्यंतचं, म्हणजेच बी ते झेड पर्यंतचे सर्व कॉन्सोनंट आहेत. पण ए, ई, आय, ओ, यू सोडून म्हणजे हे 5 व्होवेल्स, हे 5 स्वर आहेत. तर त्याच्यासाठी आणि नंतरचे कॉन्सोनंट आहे, तर आपण त्याच्यासाठी अचा वापर करतो. अ कॅट, अ डॉग, तर आपण अचा वापर करतो. ठीक आहे. आणि यांचा वापर कधी करायचा? जेव्हा आपले हे व्होवेल्स येतील, जेव्हा आपले स्वर येतील, तेव्हा आपण अँडचा वापर करायचा. म्हणजेच काय? तर अँड ॲपल, अँड ॲपल, अँड इंजिनियर, अँड एलिफंट, अँड ऑरेंज. असं जर म्हणजे ए, ई, आय, ओ, यू मधला कोणतंही पहिले जर अक्षर आलं तर आपण तिथं अँडचा वापर करतो. कशाचा वापर करतो? अँडचा वापर करतो. तर आय होप तुम्हाला अचा आणि अँडचा फरक लक्षात आलेला असेल. अ कशासाठी वापरतात? कॉन्सोनंटसाठी, म्हणजेच व्यंजनासाठी. आणि अँडचा वापर होतो व्होवेल्ससाठी, म्हणजे स्वरांसाठी. ए, ई, आय, ओ, यू म्हणजे स्वर, आणि बाकी सर्व बी पासून तर झेड पर्यंतचे सर्व कॉन्सोनंट. ठीक आहे. आणि द चा वापर कधी करायचा? जेव्हा आपण काही स्पेसिफिक जर गोष्ट असेल, म्हणजे सूर्य झाला हा स्पेसिफिक आहे, ताजमहल झालं हे स्पेसिफिक आहे, तर आपण म्हणायचं द ताजमहल, द सन, द मून, जे एक विशिष्ट आहे, विशिष्ट प्रकारचं आहे. आणि आपण सामान्यतः ही द चा वापर करू शकतो केव्हा? जेव्हा आपल्याला त्या वस्तूबद्दल आपल्याला आणि आपल्या पुढच्या व्यक्तीला सुद्धा माहिती असेल. द कॅट, जर कोणाच्या घरची जर कॅट असेल आणि तुमच्या दोन्ही व्यक्तीला माहीत असेल ती स्पेसिफिक कॅट आहे, ती त्यांची कॅट आहे, तर आपण म्हणू शकतो द कॅट. मी माझं पूर्ण एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि तुम्ही म्हणजे याच्यावर थोडेसे सेंटेन्स बनवण्याचा प्रयत्न करा, नाही तर याच्यावर थोडासा विचार करा की कसं बनतं. तर आणखी मी एक वेळ एक्सप्लेन करते. अ वापरतात कॉन्सनंटसाठी, अँड वापरतात याच्यासाठी, स्वरांसाठी म्हणजेच वोवेल्ससाठी, आणि द वापरण्यात येतं स्पेसिफिक गोष्टीसाठी. तर आय होप तुम्हाला हे क्लिअर झालेलं असेल. आणि जर झालेलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे शिकवण्याची स्टाईल तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि ॲमेझॉनवर आपला पुढचा व्हिडिओ येईल. आणि तुम्हाला जर खरंच आवडला असेल हा व्हिडिओ तर सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे हेही मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. ॲक्च्युली मला खूप जास्त असा एक्सपिरियन्स नाही आहे शिकवण्याचा, पण मी जेही माझ्याकडे होतं, जसंही मला एक्सप्लेन करता आलं, मी तसं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आय होप यू रिअली लाईक इट अँड यू अंडरस्टँड एव्हरीथिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टिल द एंड. बाय.